एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो टोकन नंबर आलेला एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी तर 32,963 एवढा टोकन नंबर आतापर्यंत आलेला आहे। तर जे एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 32,963 प्लस अर्धा आतापर्यंत या ठिकाणी आलेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर सुद्धा बघू शकता 32,963 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि जो टोकन नंबर आहे तो सुद्धा 32,963 एवढा आलेला आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल अपडेट मी तुम्हाला देणार आहे आणि सर्व काही माहिती आहे ज्या विद्यार्थी मित्रांनो प्रूफ नुसारच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। एसआरपीएफ चालक, बँडसर, कारागृह, शिपाई या कोणकोणत्या घटकामध्ये किती अर्ज आले याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राइब करू द्या, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे 32,963 अर्ज या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहे एसपी नागपूर ग्रामीण आहे, तर एसपी नागपूर ग्रामीणचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता 15,603 एवढा आतापर्यंत जो टोकन नंबर आलेला आहे। एसपी नागपूर ग्रामीणला 15,600 एवढा टोकन नंबर आलेला आहे। जे एसपी नागपूर ग्रामीण आहे तर या ठिकाणी 15,603 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसपी नागपूर ग्रामीणला 15,603 अर्ज या ठिकाणी आले आहेत। जे ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे 11,513 आलेला आहे आणि जो टोकन नंबर आलेला आहे 15,603 एवढा आलेला आहे एसपी नागपूर ग्रामीणला। तर बघू शकता या ठिकाणी तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हात जोडून विनंती आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी 2 डिसेंबरला आज फॉर्म भरला असेल त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो मला पोलीस भरतीचा फॉर्म या ठिकाणी पाठवा। आपली जी इंस्टाग्रामची आयडी गोपाल वानखडे 120 हे इंस्टाग्रामची आयडी आहे, तर इंस्टाग्रामच्या आयडीवर जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुमच्या पोलीस भरतीचा फॉर्म पाठवा, जेणेकरून जे विद्यार्थी मित्रांनो इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचणार आहे आणि आपल्याला सुद्धा या ठिकाणी माहिती भेटणार आहे की या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी किती कॉम्पिटिशन आहे, किती अर्ज या ठिकाणी आलेला आहे आणि त्या हिशोबाने जे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी तयारी करणार आहे। तर एवढे या ठिकाणी सहकार्य करा, कारण की 4-5 दिवस या ठिकाणी राहिलेले आहे। ज्यांनी सुद्धा आज फॉर्म भरला असेल तर फॉर्मचा फोटो पाठवा इंस्टाग्रामच्या आयडीवर गोपाल वानखडे 120, ठीक आहे। त्यानंतर जे आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी धाराशिव चालक आहे। एसपी धाराशिव चालकला तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे एसपी धाराशिव चालक आहे ड्रायव्हरचं पद आहे, तर या ठिकाणचा जो या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आलाय 9,675 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलाय। तर आतापर्यंत जे एसपी धाराशिव चालकला 9,675 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी धाराशिव या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा। तर बघू शकता तुम्ही एसपी धाराशिव 9,675 अर्ज आणि त्यानंतरचं जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या फॉर्मचा टोकन नंबर दाखवतो, तर एसपी धाराशिव चालक या फॉर्मचा तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता। जो टोकन नंबर आला आहे 10,369 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि जो अर्ज क्रमांक आलेला आहे तर तो या ठिकाणी आला आहे 9,675 एवढा अर्ज क्रमांक आलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर तो जिल्हा त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई रेल्वे आहे। सीपी मुंबई रेल्वेला तुम्ही बघू शकता जो ॲप्लिकेशन नंबर आला आहे 37,064 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे। सीपी मुंबई रेल्वे या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे आणि त्याचबरोबर टोकन नंबर बघू शकता 46,813 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे। तर आतापर्यंत सीपी मुंबई रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलच्या पदामध्ये 46,813 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल, व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो। त्यानंतर बघू शकता तुम्ही तर सीपी मुंबईचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो टोकन नंबर आले आहे 2,27,664 आलेला आहे आणि जो ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे 1,81,392 आला आहे। तर तुम्ही या ठिकाणी धरून चला की 2.5 लाखाच्या आसपास या ठिकाणी अर्ज जे सीपी मुंबईला या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा। जे सीपी मुंबई आहे 2.5 लाख प्लस या ठिकाणी अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला, एवढे अर्ज आजच्या तारखेला या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी अमरावती आहे ग्रामीण, तर एसपी अमरावती ग्रामीणला बघू शकता जो ॲप्लिकेशन नंबर आला आहे एसपी अमरावती ग्रामीणचा जो ॲप्लिकेशन नंबर आला 12,986 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसपी अमरावती ग्रामीणचा आणि त्याचबरोबर या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवतो। तर बघू शकता एसपी अमरावती ग्रामीणला 12,986 एवढा ॲप्लिकेशन नंबर आला। आता या फॉर्मचा टोकन नंबर तुम्ही बघू शकता, तर एसपी अमरावती ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जो टोकन नंबर आलेला आहे 17,058 एवढा टोकन नंबर आलेला आहे। तर आतापर्यंत जे एसपी अमरावती ग्रामीणचं पद आहे तर या ठिकाणी जे 17,058 प्लस अर्ज आतापर्यंत गेले जे एसपी अमरावती ग्रामीण आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसपी अमरावती ग्रामीणला 17,058 अर्ज आतापर्यंत एसपी अमरावती ग्रामीणला गेलेले आहे, ठीक आहे। बघू शकता तुम्ही 17,000 प्लस। त्यानंतरचा जो जिल्हा आहे
त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई आहे. सीपी मुंबईचा जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे तो अप्लिकेशन 1,81,395 आलेला आहे आणि जो टोकन नंबर आहे 2,27,670 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर आतापर्यंत जे सीपी मुंबईला आहे, तर सीपी मुंबईला धरून चला या ठिकाणी 2,27,670 प्लस अर्धा आतापर्यंत सीपी मुंबईला गेलेले आहे. त्याचबरोबर पुणे कारागृह बघू शकता. पुणे कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आला होता 58,474 एवढा अप्लिकेशन नंबर आले होता आणि त्याचबरोबर जे टोकन नंबर तुम्ही बघू शकता, जे पुणे कारागृह आहे, पुणे प्रिझन आहे, पुणे प्रिझनला आतापर्यंत जे अर्ज गेले 84,671 अर्ज आतापर्यंत गेले आहे. जे पुणे प्रिझन आहे, पुणे कारागृह या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुणे कारागृहाला. तर पुणे कारागृहाला आतापर्यंत 84,671 प्लस अर्धा आतापर्यंत पुणे कारागृह या ठिकाणी गेलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर, पुणे कारागृहाचा टोकन नंबर आहे 84,671 प्लस अर्धा आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला आतापर्यंत जे अर्ज गेले आहेत 44,428 एवढे अर्ज या ठिकाणी गेले आहे. जे SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौंडला. तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला आतापर्यंत 44,428 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौंडला 44,428 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP नाशिक ग्रामीण आहे. SP नाशिक ग्रामीणचा जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे 10,329 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. बघू शकता तुम्ही SP नाशिक ग्रामीणचा पोलीस कॉन्स्टेबलचा 10,329 या ठिकाणी अर्ज क्रमांक आला. आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर या ठिकाणी दाखवून देतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर SP नाशिक ग्रामीणचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता 13,893 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि जो अप्लिकेशन नंबर आहे 10,329 आलेला आहे. तर आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो, नाशिक ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज गेले आहेत 13,893 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले आहे, जे नाशिक ग्रामीण आहे या ठिकाणी, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाशिक ग्रामीणला बघू शकता 13,893 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक ग्रामीणला या ठिकाणी गेल्या पोलीस कॉन्स्टेबलमध्ये, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, नाशिक कारागृह प्रिझन कॉन्स्टेबलचं पद आहे नाशिक कारागृह. तर नाशिक प्रिझनला तुम्ही बघू शकता 31,276 एवढा अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेला आहे नाशिक प्रिझन मध्ये. तर आतापर्यंत तुम्ही बघू शकता नाशिक कारागृहामध्ये 31,276 प्लस अर्ज गेले आहे नाशिक प्रिझन नाशिक कारागृहाला. आता या फॉर्मचा टोकन नंबर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. बघू शकतो. तर नाशिक कारागृहाचा तुम्ही बघू शकता प्रिझन कॉन्स्टेबल आहे नाशिक कारागृहाचा जो टोकन नंबर निघून आला आहे 42,009 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो, नाशिक कारागृहाला 42,009 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृह या ठिकाणी गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाशिक कारागृह. तर नाशिक कारागृहाला आतापर्यंत धरून चला 42,009 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहाला गेलेले आहे. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाशिक कारागृहाला 42,009 प्लस अर्ज गेलेले आहे या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहे SRPF युनिट 20 वरणगाव आहे. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे 54,937 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगावला. तर आता या फॉर्मचा टोकन नंबर तुम्ही बघू शकता. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा जो या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे 54,937 एवढा टोकन नंबर आलेला बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा. आता या फॉर्मचा जो टोकन नंबर आहे 54,937 आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे SP वाशिम आहे. तर SP वाशिमला बघू शकता तुम्ही 4,759 अर्ज आतापर्यंत SP वाशिम कॉन्स्टेबलला गेलेले आहे, जे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे, चालकचं पद आहे. तर SP वाशिमला 4,759 अर्ज आतापर्यंत आलेला बघू शकता तुम्ही या ठिकाणी मोठं करून दाखवतो. तर जे SP वाशिम आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे, तर या ठिकाणी 4,759 अर्ज आतापर्यंत गेले आहे. त्यानंतर प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर प्रिझन. तर आता नागपूर प्रिझनला जर आपण पाहिलं तर नागपूर कारागृह आतापर्यंत 64,932 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर प्रिझन. तर नागपूर कारागृहाला 64,932 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर कारागृह 64,932 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता हा प्रिझन कॉन्स्टेबल नागपूरचा फॉर्म याच्या अगोदरचा आहे. बघू शकता 43,460 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता, जो टोकन नंबर आला होता 63,077 आलेला होता. आता 64,000च्या वरचा अर्ज जे नागपूर कारागृहाला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प मोदी आहे. तर 31,321 एवढा टोकन नंबर होता. तर अर्ज क्रमांक होता. तर बघू शकता तुम्ही टोकन नंबर सुद्धा एवढाच आलेला आहे, 31,321 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर आतापर्यंत जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प मोदी आहे, तर 33,000 प्लस अर्ज गेलेले आहे.
तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गोंदियाला बघू शकता, SRPF गोंदिया आहे तर 31,321 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि जो अप्लिकेशन नंबर आहे हा सुद्धा 31,321 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतरचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, त्यानंतरचा जो फॉर्म आहे SP जळगाव आहे पोलीस कॉन्स्टेबलचा, ठीक आहे. तर SP जळगावला तुम्ही बघू शकता, SP जळगावचा जो अप्लिकेशन नंबर आहे तर बघू शकता आणि टोकन नंबर बघू शकता. तर आतापर्यंत 8 ते 9,000च्या आसपास या ठिकाणी SP जळगावला फॉर्म आलेले आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर SRPF 15 गोंदिया आहे, तर SRPF 15 गोंदियाला जर आपण पाहिलं तर 31,319 एवढा अर्ज क्रमांक आला होता, टोकन नंबर आला होता. बरं आतापर्यंत 33,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गोंदियाला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही SP नांदेड आहे, तर SP नांदेडला जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे 8,939 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं टोकन नंबरचं जर आपण पाहिलं SP नांदेडला, तर SP नांदेडला जो टोकन नंबर आला 11,573 एवढा टोकन नंबर आलेला आहे. जे SP नांदेड आहे तर 11,573च्या वरचा अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेला आहे, जे SP नांदेड आहे या ठिकाणी, ठीक आहे. तर बघू शकतो तुम्ही या ठिकाणी SP नांदेडला 11,573 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बघू शकता SP नाशिक ग्रामीण आहे, SP नाशिक ग्रामीणला जर आपण पाहिलं तर 19,471 प्लस अर्ज या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे SP नाशिक चालक पदामध्ये आणि जो अप्लिकेशन नंबर आला 16,582 आला. जे पोलीस कॉन्स्टेबल चालकचं पद आहे SP नाशिक ग्रामीण 19,417 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी वाशिम बॅट्समनचा पद आहे, तर वाशिम बॅट्समनला जो टोकन नंबर आला होता 1425 प्लस एवढा टोकन नंबर आले होता. तर आतापर्यंत धरून चला 1500-1600 प्लस अर्ज आतापर्यंत SV वाशिम बॅट्समन पदामध्ये या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता 1425 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ड्रायव्हरचा पद आहे SP हिंगोली चालक आहे, तर SP हिंगोली चालकला बघू शकता 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत हिंगोली चालक या ठिकाणी आले, बघू शकता हिंगोली चालक SP हिंगोली चालकला आतापर्यंत 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी पार झालेले आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघू शकता CP मुंबई रेल्वे आहे युनिट, CP मुंबई रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे, तर जो टोकन नंबर निघून आला आहे 37,731 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर जे CP मुंबई रेल्वे आहे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे 37,731च्या वरचा अर्ज या ठिकाणी आलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता CP नागपूर सिटी आहे पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे CP नागपूर सिटीला, तर 26,000च्या वरता या ठिकाणी टोकन नंबर आलाय. तर तुम्ही धरून झाला या ठिकाणी तर 27-28,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज आलेले आहे जे CP नागपूर सिटी आहे या ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP नागपूर सिटीला तर 28,000च्या आसपास तुम्ही या ठिकाणी धरून चला CP नागपूर सिटीला अर्ज आलेले आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई प्रिझन तुम्ही बघू शकता, मुंबई प्रिझनचा जो अप्लिकेशन नंबर आला होता 57,866 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता, जे मुंबई प्रिझन आहे मुंबई कारागृह आहे. तर मुंबई कारागृहाचा 57,866 एवढा अप्लिकेशन नंबर आला. तर या फॉर्मचा टोकन नंबर तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता मुंबई कारागृहाचा जो टोकन नंबर आलेला आहे 77,402 एवढा टोकन नंबर आलेला आहे, जे मुंबई कारागृह आहे. मुंबई कारागृहाला तुम्ही धरून चला 90,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज केले आहे, जे मुंबई कारागृह या ठिकाणी, ठीक आहे. तर बघू शकता मुंबई कारागृहाला 90,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.